नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कागणे सरांच्या इंग्लिश गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवरती आपण वर्ग 10वी इंग्रजी, 11वी इंग्रजी व 12वी इंग्रजीचा संपूर्ण सिलेबस, त्याचबरोबर इंग्रजीचे संपूर्ण ग्रामर याविषयीचे आपण व्हिडिओ पाहणार आहोत। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, MST CET आणि नीट या परीक्षेच्या बाबतीत सविस्तर मार्गदर्शन, त्याचबरोबर इंजिनिअरिंग, मेडिकल, D.Pharm, B.Pharm याविषयीच्या प्रवेशाविषयीची सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत। तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। वर्ग 11वी इंग्रजीच्या 1.5 मिसेस ॲडीज हे चॅप्टर आपण पाहणार आहोत या ठिकाणी, आणि या प्रकरणाचा हा दुसरा भाग आहे। विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की मिसेस ॲडीज यांनी पीटर क्राउचला आपल्या घरामध्ये लपवून ठेवलेलं आहे, कारण पीटर क्राउचच्या पाठीमागे काहीतरी लोक लागलेले होते, कारण पीटर क्राउचच्या हाताने एका व्यक्तीचा मृत्यू झालेला होता आणि म्हणून पीटर क्राउच या ठिकाणी लपून बसलेला होता। तो मृत्यू झालेला व्यक्ती कोण होता हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आणि आता या ठिकाणी त्याला काही वेळाच्या नंतर घरातून निघून जा असं जेव्हा मिसेस ॲडीज म्हणत होत्या, त्यावेळेस मिसेस ॲडीजने त्याच्या हातामध्ये 7 शिलिंगसुद्धा पैसे दिलेले होते, जेणेकरून तू लंडनला निघून जा असं त्यांनी म्हटलेलं होतं। परंतु थोड्या वेळाच्या नंतर तो जाण्याच्या आतच बाहेर कोणाच्या तरी पावलांचा आवाज येत असतो। आणि या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 48 हे आपण पाहूयात। पेज नंबर 48वरती इथे स्टोरी दिली आहे, इथून पुढे स्टोरी पाहूयात। द फुटस्टेप ड्रीव नियरर, आणि कुणीतरी जवळ आल्याचा पावलांचा आवाज या ठिकाणी येत होता। त्याच्यामुळे त्या मुलाला परत घरामध्ये पीटर क्राउचला ठेवण्यात आलेलं होतं। जस्ट दे केम स्लोली अँड हेविली दिस टाईम, आणि या ठिकाणी जी काही माणसं आलेली होती ती आता मात्र अतिशय हळुवारपणे आलेली होती, कुठल्याही प्रकारचा आवाज नव्हता। फॉर अ मोमेंट he thought they would pass also, and by the momentary dulling was only the crossing the strip of the grass outside the door. The next minute there was a knock on, and it was not a Tom then. आणि यावेळेला मात्र या ठिकाणी जेव्हा त्या लोकांनी आवाज दिलेला होता, घरात दार उघडण्याचा करण्यासाठी नॉक केलेलं होतं, दरवाजावरती टकटक आवाज केलेला होता, तो सगळं काही शांतपणे या ठिकाणी चाललेलं होतं। आणि म्हणून मोमेंटरीली डलिंग, अतिशय हळुवारपणे काही क्षणार्धामध्ये, ट्रिम्बलिंग विथ अँक्झायटी अँड क्युरिओसिटी, पीटर क्रॉच पुट हिज आय इंटू द न्यूमरस क्रॅक्स इंटू द डोअर अँड लुक थ्रू इंटू द किचन, आणि थरथर करत, ट्रिम्बलिंग मीन्स थरथर करणे, आणि अतिशय भीतीने, अतिशय चिंतातुरपणे, काळजीने तो त्या दरवाजाच्या फटीतून पाहत होता की नेमकं त्या लोकांनी काय आणलेलं होतं। ही वॉज मिसेस ॲडीज. He saw Mrs. Ardis go to the cottage door, and before she could open it, a man and quickly shut it behind him. आणि त्यांनी जेव्हा पाहिलं की मिसेस ॲडीज पुढे गेल्या, दार उघडलेलं आहे, आणि उघडल्याच्या नंतर एक माणूस मध्ये आला आणि त्या माणसाने दारसुद्धा या ठिकाणी शट केलेलं आहे, बंद केलेलं आहे। क्रॉस रिकग्नाइज्ड विडलर, वन ऑफ द कीपर्स ऑफ द स्कॉन्टी कॅटल्स, अँड ही फेल्ट हिज हँड्स अँड फूट ग्रो लेडन कोल्ड, आणि क्राउचनं स्पष्टपणे ओळखलेलं होतं, विडलर होता तो, आणि त्या विडलर त्या काही सुरक्षा रक्षकांपैकी एक होता। दे न्यू व्हेअर ही वॉज देन, आणि स्पष्टपणे तो म्हणत होता की आम्हाला माहिती आहे तो जो काही माणूस आहे कुठे लपून बसलेला आहे। दे हॅड फॉलो हिम, कदाचित त्यांनी त्याचा पाठपुरावा करण्याचाही प्रयत्न केला। दे हॅड गेस्ड दॅट ही हॅड बीन टेकन रिफ्यूज विथ मिसेस ॲडीज, कदाचित कुणी असं म्हटलं होतं की मिसेस ॲडीजच्या घरामध्ये त्यांनी सहारा घेतला असावा, आसरा घेतला असावा। इट वॉज ऑल अप, ही वॉज नॉट रिअली हिडन, देर वॉज नो प्लेस फॉर हिम टू हाईड, आणि कदाचित तो लपून बसणार नाही, कुठलीही स्थिती, कुठलंही ठिकाण त्याला लपून ठेवण्यासाठी राहू शकत नाही, मी त्याला सर्च करू शोधूत असं तो म्हणत होता। डायरेक्टली दे ओपन द इनर डोअर दे वुड शी हिम, आणि म्हणून दरवाजात त्याने उघडला आणि आम्ही पूर्णपणे मध्ये घरात पाहू शकतो का, हे मधलं एक जी रूम होती ती रूमसुद्धा त्याने पाहिली, पण तिथं कुणीही नव्हतं। आणि पीटर क्राउच म्हणतो, मी एकदाचा इथे वाचलेलो होतो। वाय कुडंट ही थिंक ऑफ थिंग्स बेटर, वाय wasn't he cleverer at looking after himself like other man, and his legs suddenly refused to support him, and he sat down on the pile of the shack. आणि पहा मित्रांनो, तो जो मध्ये आलेला माणूस होता, विडलर जो होता, तो सगळीकडे घरात पाहत होता कुणी आहे का म्हणून, परंतु त्याला कुणी दिसलेलं नव्हतं। आणि या ठिकाणी पीटर क्राउच जो घराच्या पाठीमागे लपून बसलेला होता, एका फटीतून तो पाहत होता, अतिशय घाबरलेला होता तो।
आणि हे पाहिल्याच्यानंतर त्याला असं लक्षात आलं, त्याचे पाय थरथरले आणि एका पोतं जे काही त्याला दिलेलं होतं बसायला, त्या पोत्यावरती तो आपलं अंग त्याने टाकून दिलेलं होतं. द मॅन इन द किचन सेम टू हॅव सम डिफिकल्ट इन सेईंग व्हॉट ही वॉन्टेड मिसेस ॲडीज. ही स्टूड बिफोर हर सायलेंटली ट्विस्टिंग हिज कॅप. आणि बघा या ठिकाणी तो जो माणूस होता विडलर आलेला, तो मिसेस ॲडीजला काहीतरी हळुवारपणे सांगत होता आणि पीटर क्राउच हा मागच्या दारातून फटीतून पाहून तो ऐकत होता. ट्विस्टिंग कॅप, मिसेस ॲडीज जी काही आपल्या डोक्यावरची कॅप जी आहे, टोपी जी आहे, ते फिरवत त्याच्याकडे त्याचं सगळंपणे ऐकत होते आणि ऐकताना अचानकपणे त्या उद्गरल्या. वेल व्हॉट इज इट, सी सेड. आय वॉन्ट टू स्पीक यू मॅम. मॅडम, मला ही गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटत नाही, पण जी गोष्ट घडलेली आहे ती. पीटर क्राउच लिसन अँड स्ट्रेन हिज इयर्स फॉर हिज थडिंग हार्ट नियरली ड्रॉन हिज व्हॉइसेस इन टू द नेक्स्ट रूम. आणि पीटर क्राउच आपला कान त्या फटीला लावून ऐकत होता. नेमका तो विडलर काय सांगत होता त्या म्हाताऱ्या ॲडिसला. ओ नो, ही वॉज शुअर शी वूड नॉट गिव्ह हिम अवे. कदाचित त्या मिसेस ॲडिसला दूर घेऊन जाणार नाही आणि कदाचित सगळा दार उघडून मला तर तो पकडणार नाही, अशा परिस्थितीमध्ये होता. इफ ओनली फॉर टॉम्स सेक शी वॉज अ गुड सॉर्ट मिसेस ॲडीज. मिसेस ॲडीजनं सांगितलं की तुम्ही जे काही घडलेलं आहे ते टॉमसाठी कृपया करून सांगा. आणि शी वॉज अ गुड सॉर्ट मिसेस ॲडीज. मिसेस ॲडीजला तो म्हणत होता की तुम्ही खूप स्वभावाने चांगले आहेत, बरोबर आहे, सगळं ओके आहे. वेल, शी सेड शार्पली ॲज द मॅन रिमेन टंग टाईड. आय हॅव ब्रॉट यू बॅड न्यूज मॅम. हर एक्सप्रेशन चेंजड. मॅडम, तुम्ही जे काही बोलताय ते बरोबर आहे, परंतु मी तुमच्यासाठी अतिशय वाईट बातमी आणलेली आहे. टंग टाईड, शांत झाल्या त्या. आणि कोणती बातमी होती ते ऐकण्यासाठी त्या ठिकाणी आतुर झालेला होता. व्हॉट इजंट टॉम इज इट. तुम्ही जे आणलेलं आहे घराच्या बाहेर, काय आहे ते नेमकं. आणि त्या सहजतेने बोलता बोलता म्हणाल्या की टॉम आहे की काय म्हणतो. ही इज आउटसाईड सेड द कीपर. आणि सुरक्षा रक्षक म्हणाला, मॅडम टॉम आउटसाईड आहे, बाहेर आहे. व्हॉट डू यू मीन, सी सेड. मिसेस ॲडीज सेड अँड सी मूव्ड द डोअर. तुम्ही काय म्हणता हे तुम्हाला लक्षात येतं का. एवढा तिच्या हृदयावरती आघात झालेला होता, ती उठून उभे राहते, दरवाजाकडे जाते. डोंट मॅम, नॉट टिल आय हॅव टोल्ड यू. मॅडम, मी तुम्हाला सांगण्याचं धाडस केलं नाही, कृपया तिथं जाण्याचं तुम्ही जाऊसुद्धा शकत नाहीत. टोल्ड मी व्हॉट. ओ टू बी क्वाईट मॅन फॉर मर्सी सेक. अँड सी ट्राय टू पुट द पास्ट हिम टू द डोर. आणि एवढ्या जोराने त्या दरवाजाकडे जातात की तू मला सांग काय झाले नेमकं, माझ्यासाठी सांग कृपया करून. आणि जेव्हा हे सगळं पाहत असताना, ऐकत असताना, पीटर क्राउच जो काही तो मात्र आता थरथरत होता. अक्षरशः परिस्थिती अतिशय वेगळी अशा प्रकारची होती, कारण त्याने मारलेला माणूस हा या मिसेस ॲडीजचाच मुलगा होता, टॉम होता. अतिशय वाईट परिस्थिती होती विद्यार्थी मित्रांनो. ज्या व्यक्तीला घरामध्ये लपून ठेवलं लोकांनी मारू नये म्हणून, त्याच व्यक्तीने आपल्या मुलाला मारलेलं होतं. याच्यापेक्षा आयुष्यात अशा प्रकारची नशिबाने केलेली कोणती क्रूर चेष्टा कोणाची असावी. देर हॅज बीन अ रो, ही said. Down by the cinder wood there was a chap there, the snarling rabbits, and Tom was walking with the Boormans and me and old Crouch. आणि तो स्पष्टपणे सांगत होता विडलर की क्राउच आणि तो जो टॉम आहे ते दोघेजणी सोबत होते, मित्र होते वगैरे वगैरे. परंतु आम्ही पुढे जात असताना त्याने कदाचित एका सशाला मारण्यासाठी प्रयत्न केला होता आणि म्हणून आम्ही त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. वी हर्ड अ नॉईज अँड देअर इट वॉज टू डार्क टू सी व्हॉट इट वॉज अँड डायरेक्टली ही सॉ अस. He made off, but we have scared him and just he let fly with his gun. आम्ही त्याचा पाठलाग करण्याचा खूप प्रयत्न केला, आम्ही त्याला शोधण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये परंतु मात्र तो जेव्हा आमच्याकडे वळलेला होता त्यावेळेस त्याने त्याची बंदूक वापरली आणि बंदूक वापरल्याच्या नंतर त्या बंदुकीचा शॉट त्याने या ठिकाणी एक नेम धरलेला होता आणि नेम धरलेला होता तो त्या गणाचा नेम होता फक्त आणि फक्त. एवढ्यात तो थांबतो त्यावेळेस मिसेस ॲडीज जोराने ओरडतात, टॉम. तो टॉम होता की काय म्हणून. द कीपर हॅड फॉरगॉटन हिज गार्ड अँड बिफोर ही कुड प्रिव्हेंट हर शी हॅड फ्लंग ओपन द डोर.
आणि किपरने आपला जी काही तो गार्ड जो काय होता तो गार्ड एवढं बोलतं न बोलतं तोच त्याच परिस्थितीमध्ये मिसेस ॲडीजनं दरवाजाकडे अक्षरशः उडी घ्यावी अशा पद्धतीने तिने दरवाजाकडे गेलेल्या होत्या. आणि दरवाजा उघडताच उघडल्याच्या नंतर जी काही कंडिशन जी होती अतिशय वाईट अशा प्रकारची होती. द मेन आउटसाइड हॅड एव्हिडंटली बीन वेटिंग फॉर द सिग्नल अँड दे केम इन कॅरिंग समथिंग विच दे पुट डाऊन इन द मिडल ऑफ द किचन ऑफ द फ्लोअर. आणि ज्या माणसांनी पोत्यामध्ये भरून जी गोष्ट आणलेली होती तो होता मृतदेह टॉमचा. त्यांनी ते सिग्नल वाट पाहत होते की केव्हा दार उघडेल आणि घरामध्ये आम्ही तो मृतदेह ठेवूत म्हणून. अतिशय वाईट परिस्थिती होती मिसेस ॲडीजची. मिसेस ॲडीज जोराने ओरडल्या, इज ही डेड? आस्क्ड मिसेस ॲडीज विदाऊट टीअर. डोळ्यात अश्रू नाहीत, फक्त आणि फक्त पाहत होत्या उघड्या डोळ्याने की टॉम मृत्युमुखी पडला की काय. द मेन नॉडेड. माणसांनी सकारात्मक मान हलवली. बरोबर आहे, तो टॉम जो काही आहे तुमचा तो मृत्युमुखी पडलेला आहे. दे कुड नॉट फाइंड अ ड्राय व्हॉइस लाईक हर्स. बघा मित्रांनो, आईच्या डोळ्यात अश्रूसुद्धा आले नाही, ओक्साबोक्षीसुद्धा त्या रडायला सुरुवात केलेली नाही, कारण आता काहीही याशिवाय होत नव्हतं. आणि इतक्या थंड पडलेल्या होत्या, आवाज कोरडा झाला होता. त्यांना याआधी कधीही कोणीही ऐकलेलं नव्हतं. इन द सीड पीटर क्राउच हॅड सीज्ड टू स्वीट अँड द ट्रम्बल. आणि या ठिकाणी पीटर क्राउच जो काय शेडमध्ये होता घराच्या पाठीमागच्या, तो हे सगळं पाहून ऐकून अतिशय थरथरत होता, अंगावरती घाम आलेला होता. स्ट्रेथ हॅज कम विथ डिस्पेअर फॉर ही न्यू ही मस्ट डिस्पेअर नाव. आणि त्याला कुठल्याही प्रकारची शक्ती राहिलेली नव्हती, निराश झालेला होता, कारण त्याला हताश झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा पर्याय नव्हता. विद्यार्थी मित्रांनो, तो अतिशय घाबरलेला होता. याच परिस्थितीमध्ये काय करावं काय नाही त्याला लक्षात येत नव्हतं, कारण आपण आपल्या मित्राचा खून केलेला होता, वध केलेला होता. बिसाइड ही नो लॉंगर वॉच टू इस्केप फ्रॉम दिस थिंग दॅट ही हॅड डन. आणि आपण जे काही आपल्या हातून जे घडलेलं होतं ती गोष्ट ती कधीही न भरून काढण्यासारखी होती आणि त्यातून माझी कधीही इस्केप म्हणजे माझी कधी सुटका होणार नाही. ओ टॉम, अँड आय वॉज थिंकिंग इट वॉज वन ऑफ द क्रीपर्स. ओ टॉम, आणि मी तर विचार करत होतो कुणातरी मेघा रक्षकाला मारलेला असावा आणि तो टॉम होता. हा विचार मी कधीही माझ्या आयुष्यात केलेला नव्हता. अँड इट वॉज यू दॅट गॉट इट फ्रॉम मी. आय डोंट वॉन्ट लिव्ह. आणि मला या ठिकाणी माझ्या हातून जे घडलेलं आहे तो नेम तुला लागला होता मित्रा. मी आयुष्यात जगणार नाही, मी सुद्धा तुझ्यासोबतच येईन. अँड यट लाईफ वॉज अ स्वीट. आणि जरी असं असेल तरी जीवन कसंही असो, मला आता जीवन जगण्याची इच्छा राहिलेली नाही. फॉर देअर वॉज द वुमन जस्ट द थीस हर्ट, अ वुमन अ फेथफुल टू हिम ॲज अ टॉम, हू वूड गो विथ टू द वर्ल्ड्स एंड इव्हन नाव. आणि म्हणून या ठिकाणी हे फक्त आणि फक्त टी शर्टमध्ये ही टॉम ॲडीस नावाची एकमेव अशा प्रकारची महिला होती. ती बिचारी निष्ठावान होती. टॉमसुद्धा तसाच होता. शब्दाला जागणारे दोघेजण होते. बट ही मस्ट नॉट थिंक ऑफ हर. आणि कदाचित आता हे मात्र तिने विचारसुद्धा अशा पद्धतीचा कधी केला नव्हता. ही हॅड नो राईट, ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर वॉट ही हॅड डन. आणि म्हणून या ठिकाणी पीटर क्राउच म्हणत होता की नाही, आता मी स्वतःचा प्राण दिल्याशिवाय मला दुसरं कुठल्याही प्रकारचं गत्यंतर नाही. हीच पनिशमेंट, हीच शिक्षा मला असायला पाहिजे. मिसेस ॲडीज वॉज सिटिंग इन हर ओल्ड बॅक आर्म चेअर बाय द फायर. ऑन ऑफ द मेन हॅड हेल्पड हर इन टू. आणि मिसेस ॲडीज ज्या काही होत्या एका माणसाच्या मदतीने जी आर्म खुर्ची होती, आर्म खुर्चीमध्ये त्या बसल्या. आणि वी विल गो राऊंड द आयर्न लॉज कॉटेज अँड आस्क मिसेस गेन टू कम डाऊन टू यू. आणि आम्ही आता जातो काही ते आलेले लोक म्हणत होते. आणि आम्ही आता ज्या तुमच्या फ्रेंड आहेत मिसेस गेन त्यांना आम्ही आणतो जेणेकरून तुम्हाला त्यांची मदत तरी होईल. अँड दिस इज अ टेरिबल थिंग टू हॅव कम टू यू. अँड ॲज फॉर द मॅन हू डीड इट वी हॅव द मिडलिंग गुड गेस हू इज अँड ही शाल हँग. आणि म्हणून त्यांनी एवढंही सांगितलं आहे, आम्हाला निश्चित माहिती आहे की तो जो माणूस होता तो माणूस कोण आहे आणि त्याची गण आम्हाला सापडलेली आहे आणि त्या माणसाला आम्ही शोधल्याशिवाय राहणार नाहीत. एवढं म्हणून ते माणसं बाहेर निघून जाण्याचा प्रयत्न करत असतात. वी डिड नॉट सी हिज फेस बट वी हॅव गॉट हिज गन. ही थ्रू इन टू द बुश व्हेन ही बोल्ट अँड आय श्वेअर दॅट द गन बिलॉंग टू द पीटर क्रॉच हू हॅज बीन अप टू नो गुड सिन्स दे हॅड ही वॉज अ सॅक फॉर द स्टिलिंग कॉर्न. आणि तो या ठिकाणी माक्याचे कंस जी काही तो चोरत होता त्यावेळेसपासून आम्ही त्याच्यावरती तुटून पडलेलो होतो की तू अशा प्रकारची चोरी करू नकोस म्हणून. परंतु
तरीसुद्धा त्याने आमच्यासोबत अशा पद्धतीने राहिला आणि आमच्यावरती गन त्याने रोखून त्याने नेम धरलेला होता. आणि अशा पद्धतीमध्ये त्याने या ठिकाणी स्वतःच्या मित्राचाच खून केलेला होता असं म्हटलं तरी चालेल. बट ही कुडंट हॅव नो इट वॉज टॉम वेन ही डीड इट अँड ही अँड टॉम ऑलवेज बेईंग बेटर फ्रेंड्स दॅन ही डिझर्व. ॲक्च्युली मित्र ते दोघंजण होते, टॉम आणि तो, परंतु त्याला लक्षात आलेलं नव्हतं तो कोणाला मारलेलं होतं. त्याने स्वतःच्या मित्राला मारलेलं होतं. पीटर क्राउच वॉज स्टँडिंग अपराईट नाव लुकिंग थ्रू द क्रॅक ऑफ द डोअर. आणि पीटर क्राउच हे बाजूच्या त्या एका दरवाजाच्या फटीतून सगळं पाहत होता, ऐकत होता. ही सॉ मिसेस ॲडीज स्ट्रगल टू हर फीट अँड स्टँड बाय द टेबल लुकिंग डाऊन द डेड मॅन्स फेस अँड ही saw her put her hand into her apron pocket where she had thrust the key of the shade. आणि मिसेस टॉम ज्या काही होत्या त्या ऑक्साबॉक्सी अक्षरशः त्या ठिकाणी समोर पाहत होत्या. रडण्याचा तर कुठल्या प्रकारचा त्यांच्या चेहऱ्यावरती मागमूस राहिलेलाच नव्हता. रडून काय फायदा, ओरडून काय फायदा, आपल्या आयुष्यातलं सगळं काही संपलेलं होतं. अशा नजरेने त्या मृत अवस्थेकडे आपल्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहत होत्या. त्याने त्या सेडची जी काही चाबी होती, ज्याने मला ज्या ठिकाणी पीटर क्राउचला लपून ठेवलेलं होतं, ती सेडची चाबी आपल्या अपरांच्या खिशातून काढली आणि बाजूला ठेवून दिली, जेणेकरून दार उघडावं आणि मी तिथून निघून जावं. द बुरमॅन्स हॅव गॉन आफ्टर क्राउच अँड द विडलर नर्वसली ब्रेकिंग द सायलेन्स. आणि या ठिकाणी बुरमन्स क्राउचचा शोध घ्यायला निघून गेलेले होते आणि विडलरसुद्धा त्या ठिकाणी व्यथित होऊन दुःखी होऊन इथून निघून गेलेला होता. जस्ट they had thought he had broken the wood iron lodgeway and there no chance of having been by here and you haven't seen him tonight ma'am. आणि या ठिकाणी विडलर जो काही तो म्हणत होता, मॅडम तो डेफिनेटली जो माणूस आहे तो पीटर क्राउच आयर्न लॉजच्या दिशेने गेला असा, कदाचित तुम्ही तर त्याला पाहिलेलं नाही काही दिवसापासून. मिसेस ॲडीज काहीही बोलल्या नाही. देर वॉज अ पॉज. थोडी शांतता त्या ठिकाणी पसरलेली होती. नो, मिसेस ॲडीज म्हणतात, मी त्याला पाहिलं नाही. आय हॅवंट सीन हिम नॉट सिन्स ट्यूजडे. आणि मी त्याला मंगळवारच्या नंतर कधी पाहिलं नाही. सी टूक हर हँड आउट हर ॲप्रॉन्स पॉकेट. आणि आपल्या ॲप्रॉनच्या पॉकेटून हातातून खिशातून चाव्या काढल्या आणि समोर ठेवून दिल्या होत्या. जस्ट वेल वी विल गेट अराउंड द फेच मिसेस गेन रेकन यू हॅड बीन टू ग्लॅड टू हॅव हेअर. आणि कदाचित ती या ठिकाणी मिसेस ग्लॅड आम्ही पाठवून देतो आणि त्या जर इथे आल्या तर तुम्हाला थोडंसं बरं वाटेल म्हणून मी त्यांना घेऊन येतो असं म्हणून विडलरसुद्धा तिथून निघून जातो. वेल वी विल गेटिंग अराउंड द फेच मिसेस गेन द रेकन अँड मिसेस ॲडीज नॉडेड. मिसेस ॲडीजनी सकारात्मक मान हलवली त्या ठिकाणी. ठीक आहे, तुम्ही जा, आता काहीच राहिलं नाही माझ्या आयुष्यामध्ये. विल यू कॅरी हिम इन देअर फर्स्ट अँड सी पॉइंटेड टू द बेडरूम स्टोअर. आणि तिने फक्त एवढंच सांगितलं की तो जो मृतदेह आहे तो आत घरात घेऊन येता का, एवढं सांगितलं. आणि ते सगळेजण त्याने त्या घेऊन आलं. द मेन पिक अप द स्ट्रेचर अँड कॅरीड इट इन द नेक्स्ट रूम अँड दे सायलेंटली इच द रंग द मदर बाय द हँड अँड वेंट अवे. आणि राखणदाराने ते स्ट्रेचर उचललं आणि मृतदेह तो पुढे नेऊन ठेवला. हातावरती थोपटलं घट्ट अशा प्रकारचे हात मिसेस ॲडीजचे आपल्या हातामध्ये घेतले आणि त्या ठिकाणाहून ते निघून जात असतात, निरोप घेत असतात. आता थांबून तरी काय फायदा होता. सी वेटेड अंटिल दे हॅड शट द डोअर. आणि त्यांनी दार ढकलून घेईपर्यंत तिने वाट पाहिली. देन शी केम टुवर्ड्स द सेड. ती सेडच्या जवळ आली. क्रॉच वन्स मोर फेल टू द शिवरिंग. आणि या ठिकाणी क्रॉच जो काही तो थरथरत होता. ही कुडंट बिअर इट. नो, ही हॅड रादर बी द हँग्ड टू द फेस मिसेस ॲडीज अँड ही हर्ड द की टर्न इन टू द लॉक अँड नियरली स्क्रीम्ड. आणि त्याने ते जे काही मिसेस ॲडीजनं त्या जवळ आल्या, त्यांनी ते दार उघडलेलं होतं, लॉक उघडलेलं होतं. लॉक उघडल्याच्यानंतर तो जोराने ओरडतो त्या ठिकाणी, जोराने किंचाळला. जवळजवळ स्क्रीम मीन्स किंचाळणे. बट सी डीड नॉट कम अँड शी मेरीली अनलॉक द डोअर. देन क्रॉच द किचन विथ अ हेवी डॅगरिंग फुटस्टेप अँड शट हरसेल्फ इन टू रूम वेअर द टॉम वॉज. आणि त्या मागे सरकतात आणि किचनमध्ये जातात. किचनमध्ये गेल्यानंतर अगदी जड अंतकरणाने ज्या ठिकाणी मृतदेह ठेवला होता आपल्या मुलाचा त्या ठिकाणाहून त्या मृतदेहाकडे निघून जात असतात आणि त्या मृतदेहाच्या जवळ जाऊन बसतात आणि जे काही दरवाजा आहे तो दरवाजा बंद करत असतात अतिशय जड अंतकरणाने. त्या दरम्यान पीटर क्राउच न्यू व्हॉट ही मस्ट डू द लिटल थिंग शी वॉन्टेड हिम टू डू अँड द ओनली थिंग he could possibly do.
ही ओपन द डोअर अँड सायलेंटली वेंट आऊट. पीटर क्राउन्स दरवाजा उघडतो आणि तिथून तो निमूटपणे निघून जात असतो. त्याला दुसरा कुठल्याही प्रकारचा पर्याय या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राहत नाही. दार उघडलं आणि मुकटपणे तो त्या ठिकाणी निघून गेलेला होता. आणि अशा पद्धतीने मिसेस ॲडीज मात्र आपल्या मुलाचा मृतदेह पाहत पाहत त्या घरामध्ये बसलेल्या होत्या. दुसरा कुठल्याही प्रकारचा पर्याय नव्हता. उपकार केले होते दुसऱ्यावरती, परंतु वाईट परिस्थिती त्यांच्यावरती येऊन ठेपलेली होती. अशा प्रकारच्या घटना माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख देणाऱ्या घटना घडत असतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने ही स्टोरी मिसेस ॲडीजची आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. पुन्हा एकदा जर आपण चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका.